त्यामुळं मला इथं बोलवलं सरांनी, पाटील सरांनी. त्याबद्दल मी प्रथमतः मल्लसम्राट प्रतिष्ठान, त्यामुळं मला इथं बोलवलं सरांनी, पाटील सरांनी. त्याबद्दल मी प्रथमतः मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि पाटील सरांचे विशेषतः आभार मानते. कारण मी गेम बघते, कबड्डी वगैरे बघते, मी TV मध्ये प्रो कबड्डी वगैरे बघते, पण मला एक्सपिरियन्स असा काहीच नाहीये गेमचा, कुठल्याच गेमचा नाहीये. पण मला हे तुम्हाला का सांगायचं आहे, कारण मी आज इथं बसले. बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना वाटतं की आपण कुठला गेम खेळत नाही किंवा ग्राउंड करत नाही तर आपल्याला फिजिकलमध्ये किंवा पोलीस भरती किंवा इतर काही परीक्षा असतील त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. तर ह्या गोष्टी आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतात. जिथे इच्छा तुमची म्हणजे प्रगल्भ असते तिथे तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. ना फिजिकल ना तुमचा अभ्यास चांगला नाही, या गोष्टी पण मॅटर नाही करत त्या ठिकाणी. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता. जसं की माझा स्कोर फक्त रिटर्नच्या एक्झाम वरती झाला. फिजिकलला मला चांगले मार्क्स आहेत असं नाहीये की मी प्रयत्न केले, माझ्या परीने मी 100% दिलं. पण तुम्ही बऱ्याच वेळा असं होतं की गेम मध्ये इथे खेळता आणि तीच दुश्मनी ठेवता की हा माझा अपोजिट म्हणजे आहे तर त्याच्याशी प्रतिस्पर्धी आहे. तर या गोष्टी तुम्ही इथंच विसरून जा. खेळाडूचे एक म्हणजे खेळाडूमध्ये एक गोष्ट असायला पाहिजे किंवा स्पिरिट असायला पाहिजे की त्याने इथली गोष्ट इथेच विसरून जायला पाहिजे. आपली स्पर्धा स्वतःशी असते. तुम्हाला अजून अनुभव नाहीये या गोष्टींचा, म्हणून मी सांगते जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त स्वतःशी स्पर्धा करायची, इतरांशी स्पर्धा करणं सोडून द्या. जर तुम्ही करत असाल की याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पडतात, हा कुठेतरी माझ्या पुढे आहे, तर त्या गोष्टी कुठेच मॅटर करत नाही.